नमस्कार. तर मी सध्या आहे सिंगापूरमध्ये आणि तिथला परिसर कसा आहे ना, ते आपल्याला दाखवते सोसायटीमधला. चला बघूया. तर इथे आतमध्ये आहे छोटासा फिश टँक. तर दोन्ही बाजूला आहे आणि मधून वरून पूल आहे. त्याच्यात कासव, मासे. माझ्याबरोबर माझी नात पण आहे. मी सकाळी 11 वाजता हा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यानंतर आता हे सकाळच्या वेळेला साफसफाईवाले येतात. दर 8 दिवसांनी इथे झाडं कापली जातात. स्वच्छता तर खूप आहे. झाडं पाहू शकता किती झाडं आहेत. जर पाऊस पडला नाही तर सगळ्या झाडांना पाणी घालण्याची व्यवस्था असते. जवळ-जवळ 10 ते 15 इथे सफाई कामगार आहेत. हे बार्बेक्यूचं पण आहे. इथे चार्जेस असतात. 1 तासाचं, 2 तासाचं काहीतरी $10 का काही चार्जेस आहेत. इथं स्विमिंग पूल पाहू शकता किती मोठा आहे. पूर्ण सगळीकडे स्विमिंग पूलच आहे. त्याच्यानंतर स्विमिंग पूलच्याच बाजूनी बसायला वगैरे व्यवस्था केलेली आहे सगळ्यांना. तर इथे संध्याकाळच्या वेळेला थोडंसं गप्पा मारायला मिळतात. आपले इंडियन लोकं असतात ना, तर ते बाहेर पडतात. चायनीज लोकं वगैरे जास्त बाहेर येत नाही आणि कोणात मिक्स पण होत नाही. हा क्लब हाऊस आहे समोरचा. तर क्लब हाऊसमध्ये आपल्याला भाज्या, फळं, दूध, त्याच्यानंतर इथे पार्टी हॉल आहे. त्याच्यानंतर कराटेचा हॉल आहे. जिम आहे. जर तुम्हाला कराटे, स्विमिंग, डान्स जर चांगला येत असेल किंवा कुकिंग चांगलं असेल ना, तर तुम्ही अजिबात इथे उपाशी मरणार नाही. अगदी 2-3 लाख महिन्याला आरामात कमवू शकता. कारण जर स्विमिंगचा चार्ज बघितला ना, तर एका मुलाला ₹1200 1 तासाचा असतो आणि मोठ्यांना शिकवायचं असेल, तर ₹5000 एका तासाचा चार्ज आहे. एकदम 1 वर्षाची मुलं असतील ना, तर इथे स्विमिंग करतात. आणि त्या बाजूनी पाहू शकता गाड्या जातात ना, तर तिथे हायवे आहे पलीकडे. आणि इतकी शांतता, इतकी स्वच्छता अशी सिंगापूरमध्ये मला पहिल्यांदाच पाहायला मिळाली. खूप शांतता. एक सिंगापूरमध्ये आणि एक स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंडचं वातावरण तर खूपच छान आहे. झाडं पाहू शकता. अजिबात कोणी तोडणार नाही फुलं वगैरे इथे. आणि प्रत्येक गोष्टीला इथे पैसे आहेत. इथे कुत्रेसुद्धा पाळायला परमिशन आहे. पण कुत्र्यांनी शी केली ना, तर ती उचलून टाकायची आपण. तर प्रत्येकाच्या हातामध्ये प्लास्टिक असतं आणि ते उचलून टाकतात. नाहीतर इथे फाईन आहे. रस्त्यात शी केली तर. रस्ते पण पाहू शकता जायला-यायला आणि सगळीकडे जिथे-जिथे मोकळं आहे ना, तिथे त्यांनी गवत लावलेलं आहे. म्हणजे माती अजिबात घरामध्ये धूळ वगैरे येत नाही, माती येणार नाही. नारळाची झाडं पण भरपूर आहेत इथे. आणि इथे बसायला आहे, पाण्याची सोय आहे, पाणी पिण्याची, हात धुण्याची. नंतर इथे क्लासेस घेतात ट्युशन. घरात कोणी क्लास घेत नाही. फुलं पाहू शकता इथे पण. जास्वंदीची फुलं आहेत. आणि इथे स्विमिंग करत असतील, तर मग इथे बसता येतं लक्ष ठेवायला. तर हे समोरच्या बाजूला आहे. क्लब हाऊसचं मेन गेट आहे हे बघा. इथे बाहेर कचरा टाकण्यास अलाउड नाही आहे. नंतर गाड्या तुमच्या रस्त्यावर अजिबात पार्किंग होणार नाही. प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. जिथं पार्किंग करतात ना, तिथे पैसे लागतात. हे सोसायटीत एंट्री करताना सुद्धा बघा पाहू शकता झाडं किती लावलेली आहेत. जिकडं जाल तिकडे झाडं आहेत. एअरपोर्टला उतरल्यापासून तुम्ही सगळ्या सिंगापूरमध्ये फिरा, तुम्हाला सगळीकडे झाडं ही मिळणारच. तर आता आपण क्लब हाऊसमध्ये आतमध्ये आलेलो आहे. तर इथे पण आपल्याला रूम भेटणार. इथे क्लासेस होतात किंवा पार्टी हॉल, पार्ट्या करण्यासाठी. जिम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे तिथे पैसे टाकायचे आणि घ्यायचं. ज्यूससुद्धा 3 संत्र्यांचा ज्यूस ₹120त मिळतो, ग्लासामध्ये काढून. इथे पण तुम्हाला काय घ्यायचं असेल तर पैसे टाकून घ्यायचं. हा पण समोरचाच भाग आहे. शिस्त खूप आहे. त्याच्यामुळे लोकं इकडे का राहायला मागतात? का इतकी शांतता, स्वच्छता. त्याच्यामुळे बाहेर गेले की येत का नाही इंडियामध्ये त्याचं कारण हे आहे. माझा मुलगा सिंगापूरला जॉबला असल्यामुळे माझ्या बऱ्याच फेऱ्या सिंगापूरमध्ये होतात. अगदी वर्षातनं 2 फेऱ्या म्हटलं तरी होतातच. त्यामुळे मला सिंगापूर सगळं पाहायला मिळालं.